नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी. शेतकऱ्यांना 50,000ऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. एकूण 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर महात्मा फुले योजनेअंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांवरती असलेली कर्जमाफी मिळाली नव्हती, मात्र त्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय ज्यांनी 3 वर्ष नियमित कर्ज भरलं त्यांनाही लाभ मिळणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत, ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येणार असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. रेल्वे क्रॉसिंगवरती 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज, त्याचबरोबर राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून केलं. या 145 रेल्वेंवरील पुलाच्या बांधकामाला मान्यता दिलेली असून हे संपूर्ण काम येत्या 3 वर्षांमध्ये महारेल तर्फे पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वारीचं महत्त्व जागतिक स्तरावरती पोहोचवण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या 22 मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. या माहितीपटाचा प्रीमियर शो मुंबईत आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. या 22 मिनिटांच्या माहितीपटाचं मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करून त्याचं डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. आपण विश्वाकरता साकडं घालणारे लोक आहोत, म्हणून ही परंपरा जगाला समजावी याकरता हा अतिशय सुंदर उपक्रम राबवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. आता बातमी आहे ठाण्यातून. ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरात पावसाचं पाणी साचू नये यासाठी 84 पंप तैनात करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. त्याबरोबरच सध्या सोसाट्याचा वारा आणि हवेच्या दाबामुळे झाडं कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे पडलेली झाडं तातडीनं हटवण्याचे, त्याबरोबरच धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेत. यासोबतच आपत्कालीन नियंत्रण कक्षात कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित बदलण्याचे आदेश देण्यात आले. वृक्ष प्राधिकरणात सक्षम आणि कार्यक्षम अधिकारी नियुक्त करून यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पाऊस देखील आवश्यक आहे, परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे. त्यांना अधिकची मॅनपॉवर, अधिकची मशिनरी, अधिकचं जे काही आवश्यक लागेल ते सगळं घेण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत त्यांनी विठ्ठलाला शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीसाठी साकडं देखील घातलं. सर्वत्र अतिशय चांगला पाऊस पडू दे, माझ्या बळीराजा खुश राहू दे, त्यांना पेरण्या करण्यासाठी व्यवस्थित पाऊस पाड आणि बळीराजा सुखी तर संसार सुखी. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे मी सर्वत्र पाऊस पडू दे आणि सर्वांना सुखी ठेवा अशी मी त्यांना साकडं घातली. या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा.